यिर्मयाचे विलापगीत अध्याय 5। हे परमेश्वरा, आम्हावर काय गुजरले याचे स्मरण कर। आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर दे। आमचे वतन परक्यांकडे गेले आहे। आमची घरे परदेशियांच्या हाती गेली आहेत। आम्ही पोरके पितृहीन आहोत। आमच्या माता जशा काय विधवा आहेत। आमचेच पाणी आम्ही पैका देऊन पितो। आमचेच लाकूड आम्हास मोल देऊन मिळते। आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत। आम्ही शिणलो आहो, आम्हाला विश्रांती नाही। आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी आम्ही मिस्री लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरितो। आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत। आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगितो। दास आम्हावर सत्ता करीतात, त्यांच्या हातातून आम्हा सोडविणारा कोणी नाही। रानात चालू असलेल्या तरवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत धरून आपले अन्न मिळवितो। क्षुधेच्या तापामुळे आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे। त्यांनी सियोनेतील स्त्रिया, यहुदाच्या नगरातील कुमारी भ्रष्ट केल्या आहेत। त्यांच्या हातांनी सरदार लटकविण्यात आले आहेत। प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही। तरुणजण जाती वाहून नेतात। पोरे लाकडाच्या ओझ्याखाली दबतात। वेशीत वडीलजन दिसत नाहीत। तरुण आपल्या गायनवादनास अंतरले आहेत। आमच्या मनाचा हर्ष नाहीसा झाला आहे। आमचे नृत्य जाऊन शोक आला आहे। आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे। आम्ही पातक केले म्हणून हाय हाय करीत आहोत। यामुळे आमचे हृदय खचले आहे। या गोष्टींमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत। सियोन पर्वत उजाड झाल्यामुळे ते मंद झाले आहेत। त्यातून कोल्हे फिरत असतात। हे परमेश्वरा, तू सर्व काळ सिंहासनारूढ असतोस। तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या आहे। तू आम्हास सर्व काळ का विसरतोस? दीर्घकाळ आम्हास का सोडून देतोस? हे परमेश्वरा, तू आम्हास आपणाकडे परत घे, म्हणजे आम्ही वळू। पूर्वीचे दिवस आम्हास पुन्हा आण। तू आम्हास सर्वस्वी टाकून दिले आहे। तू आम्हावर फार क्रोधायमान झाला आहेस।